नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? मजेत ना? चला तर आजच्या आपल्या गोष्टीला आपण आता सुरुवात करूया. आपल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे महात्मा बसवेश्वर. या गोष्टीचे लेखक आहेत अशोक मेनकुंदळे. तर सर्वप्रथम आपण महात्मा बसवेश्वर यांचा परिचय करून घेऊया. महात्मा बसवेश्वर हे कर्नाटकातील थोर संत होते. समाजातील अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा यातील फोलपणा दाखवून सामान्य जनतेला सन्मार्गावर आणण्याचे कार्य केले. ऊच नीच, जातीभेद, बंधुगिरी याचा यांनी कडाडून विरोध केला. केवळ युक्त न करता व्यावहारिक पातळीवर प्रत्यक्ष कृतीद्वारे यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श उभा केला. मराठीत संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या व संत तुकारामांचे अभंग प्रसिद्ध आहेत. तसेच कन्नड भाषेत महात्मा बसवेश्वरांचे वचन प्रसिद्ध आहे. तर ही होती महात्मा बसवेश्वरांची ओळख. आता आपण सुरुवात करूया आपल्या गोष्टीला. 12व्या शतकात मंगळवेढा नावाचे राज्य होते. बसवेश्वर हे या राज्याचे महामंत्री होते. एका मध्यरात्री महामंत्री बसवेश्वर आपल्या महालातील शयनकक्षेत गाढ निद्रेत होते. तोच महामंत्री बसवेश्वर यांची पत्नी निलांबिका अचानक ओरडू लागली, धावा, पकडा, चोर चोर, माझा रत्नजडित हार गळ्यातून ओढून नेला. पहारेकऱ्यांनो, बघताय काय, धावा, पकडा त्या चोराला. पहारेकरी धावले. थोड्याच वेळात महालातील सैनिकांनी चोराला पकडून महात्मा बसवेश्वरासमोर उभे केले. चोर मुंडासे सावरत भीतीने थरथरत पाया पडून गयावया करू लागला. महाराज, चुकलो मी चोर नाही, मला क्षमा करावी महाराज. शिपाई म्हणाला, चोरी केलीस तरी चोर नाही म्हणतोस? याला माझ्या ताब्यात द्या महाराज. सुतासारखा सरळ करतो. चोर ते चोर, पुन्हा शिरजोर. महात्मा बसवेश्वर म्हणाले, तू आत कसा आलास? चोर म्हणाला, पहारेकरांचा डोळा चुकून मी महालात आलो महाराज. त्यावर निलांबिका म्हणाली, धडधाकड दिसतोस, कष्ट करायचे जीवावर येते म्हणून तू असल्या चोऱ्या करतोस का? महामंत्र्याच्या घरी चोरी करायची भीती कशी वाटली नाही तुला? त्यावर चोर म्हणतो, भीती वाटली माते, परंतु 2 दिवसापासून काही न खाल्ल्याने खाल्लेली माझी लेकरं मला दिसत होती. उपाशी बायकोचा हिरमुसला चेहरा आठवत होता. याला मीच दोषी आहे. आई, मला माफ करा, जीवनदान द्या. त्यावर महात्मा बसवेश्वर म्हणाले, काय काम करतोस तू? चोर म्हणाला, महाराज, माझ्याजवळ थोडीशी जमीन आहे, कोरडवाहू, परंतु यावर्षीच्या दुष्काळात काही पिकले नाही. चाऱ्याबिगर माझा एक बैलही मेला. शेती तरी कशी करू? पोटाला चिमटा घेऊन, कणिकोंडा चारून, आंबील पेज पाजून कसं तरी मुलांना जगवत आहे. मायबाप, सरकार, आत्महत्येचाही विचार मनात आला. वाटलं संपवून टाकावं एकदा सगळं, पण कुठेतरी ऐकलं होतं, आत्महत्या करणं पाप आहे. रोज सकाळ संध्याकाळ देवळात जाऊन शिवलिंगाची पूजा, अभिषेक करतो. मेली पोटाची भूक जगूही देत नाही आणि मरूही देत नाही. याच विचारात काल आपल्या महालासमोरून जात होतो. बाईसाहेबांना पूजेला जाताना पाहिलं. हातात गळ्यात दागिने चमकत होते. मनात विचार पक्का झाला, आज रात्रीची चोरी याच महालात करायची. नजरेसमोर भुकेने तडफडत असलेले लेकर दिसत होती. भीती कशी पळून गेली, परंतु मी अट्टल चोर नाही हो महाराज. महाराज बसवेश्वर म्हणाले, नाव काय तुझं? चोर म्हणाला, रामण्णा आहे महाराज. महात्मा बसवेश्वर म्हणाले, दोरखंडातून त्याला मुक्त करा रे. निलांबिके, आपल्या मंगळवेढा राज्यातील प्रजाजनांना 2 वेळेचे भोजन मिळालेच पाहिजे. कोणीही उपाशी राहता कामा नये. प्रत्येकाला या जगात जगण्याचा अधिकार आहे आणि प्रजेला जगवणे हे आपले कर्तव्य आहे. निलांबिके, तुझ्या हव्यासामुळे हे दागिने आले. गरिबी आणि भूक याने त्रास झालेल्या रामण्णाला हे दागिने दिसले आणि त्याच्या मनात चोरीचा मोह आला. आपल्या गरजेपेक्षा जास्त संपत्ती साठविणे हे नैतिकदृष्ट्या योग्य नाही. प्रथम आपणच गुन्हेगार आहोत. लोभी वृत्तीमुळे कुणाचे ना कुणाचे तरी शोषण होत असते.
अतिसंग्रह पाप आहे, म्हणून तुझ्या अंगावरील दागिने त्याला देऊन टाक. अरे रामण्णा, तू सकाळ संध्याकाळ शिव मंदिरात बसून पूजा करतोस, 5-6 तास पूजेत घालवतोस, तर मग तुझ्या शेतीवाडीचे काम कोण करतो? अरे बाबा, असं वागू नकोस. मंदिरात जाऊन पूजा करता येतं असं नाही. आपण काम करत असलेल्या ठिकाणी पूजा होते. स्वतःच्या शेतात मेहनत कर, ही सुद्धा एक पूजाच आहे. स्वतःच्या शेतात कष्ट कर, ज्यामुळे स्वतःचे व कुटुंबाचे पोट भरेल. असा व्यवसाय अत्यंत महत्त्वाचा आहे. तो केल्यानेच माणूस सुखी होतो. हे दागिने तुझ्याकडे असू दे. यातून मिळालेल्या पैशातून एक चांगला बैल घेऊन शेती कर. चोर महात्मा बसवेश्वरांचे पाय धरून म्हणाला, माफ करा महाराज, आता मला माझी चुकी लक्षात आली. यापुढे मी माझ्या शेतात भरपूर कष्ट करीन, धान्य पिकवीन, पण चोरी कधीच करणार नाही. दयाळू अंतकरणाने महात्मा बसवेश्वर चोराला सोडून देतात. तर ही होती आपली आजची गोष्ट मित्रांनो. या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळते, तर आपण आपल्या गरजा मर्यादित ठेवण्यात, गरीब व गरजूंना मदत करावी आणि मेहनत करणे ही एक पूजाच आहे. कष्ट केल्यानेच माणूस सुखी होतो, इत्यादी मौलिक विचार या पाठातून आपल्याला मिळतो. तर चला मित्रांनो, आपण थांबूया इथेच आणि भेटूया एका नव्या गोष्टीसोबत.